ऐकतो, किंबहुना संतांचं ऐकावं आणि संतांचंच ऐकावं. दोन वाक्यात फरक आहे. संतांचंच ऐकावं, बाकी कुणाचं नाही ऐकलं तरी चालतं. नामासाठी सबंध जीवन खर्च करणारे अनेक संत, त्यापैकी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगामध्ये नामामुळे मिळणारे फायदे, कारण आम्ही अध्यात्म सुद्धा लाभाचंच करतो. काय मिळेल? नाम घेतल्याने काय मिळेल? भक्ती केल्याने काय मिळेल? उपास केल्याने काय मिळेल? श्रावणी सोमवार आम्ही करतोय, पण आमच्याकडे सोमवार म्हटलं की आदल्या दिवशी साबुदाणा भिजत घालायचा, भगरीची तयारी करायची, शेंगदाण्याच्या आमटीसाठी शेंगदाणे भाजून कूटबीट तयार करून ठेवायचं, आदल्या दिवशी सगळी तयारी असते. दुसऱ्या दिवशी वेफर्स तळायचे, खिचडी मजबूत बनवायची, भगर उत्तम बनवायची, खजूर बिजूर खारका सगळं ते बाकी असतंच, ड्रायफ्रुट्स. आणि एवढं सगळं ताट भरल्यानंतर सुद्धा दिवसभर आमचा चेहरा असा असतो की जणू काही गिळलं नाही आम्ही. उपास म्हटलं की आम्हाला वाटतं की हे सगळं, उपास म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्या. पण उपवास या शब्दाचा अर्थच असा आहे, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वस्ती करणं, भगवंतांच्या सतत सानिध्यात राहणं, त्याच्या नामाच्या सानिध्यात राहणं, त्याच्या चिंतनात राहणं, त्याच्या गुणसंकीर्तनात राहणं, हा उपासाचा अर्थ आहे. मग आम्ही भगवंतांच्या सानिध्यात राहावं याकरता त्याचं अत्यंत गोड असलेलं नाम आपल्या मुखात यावं, ही संतांची अपेक्षा आहे. कारण संतांनी प्रत्येक जळीस्थळी काष्ठी पाषाणी भगवंताला पाहिलं आणि त्याचं नाम अखंड मुखामध्ये घेत राहिले. त्याचा परिणाम असा झाला की सायुज्यता मुक्तीची प्राप्ती झाली. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो, हा अनुभव संतांना प्राप्त झाला. आणि म्हणून काय लाभ प्राप्त झाले? फायद्याची गोष्ट केली की आम्ही मग त्या गोष्टीकडे जातो, हे संतांना माहिती होतं. म्हणून तुकोबारायांनी या अभंगामध्ये प्रत्येक चरणामध्ये फायदा सांगितलाय, लाभ सांगितलाय नामामुळे होणारा. भगवान पंढरीश परमात्म्याचं नाम हे साच आहे, सत्य आहे, खरं आहे, याही शिवाय ते बरं सुद्धा आहे. सर्व प्रकारची बंधनं तोडणारं असं हे नाम नामधारकाला पूर्णपणे कीर्ती मिळवून देण्याचं काम करतं. एवढंच नाही तर भावपूर्ण अंतःकरणाने जो नामाच्या सानिध्यामध्ये भगवंताच्या नामधारणेसाठी किंवा नामसाधना करतो त्याला सर्व प्रकारचे लाभ प्राप्त होतात. एवढंच नाही, अशा भोळ्या भाविकाला तुकोबाराय सांगतात काळ सुद्धा थरथरा कापतो. विठ्ठल विठ्ठल. आपण सगळे अध्यात्म करतो, भक्ती करतो, नाम घेतो की नाही? हो म्हणा, जाऊ दे ना म्हणा, नसले घेतला तरी आपण इथं हो म्हणायला काय जातंय आपलं? हो बाबा, आम्ही भक्ती घेतो, आम्ही भक्ती करतो, नाम घेतो, रोज जपमाळ हातात असते, समोर मात्र सिरियल चालू असते, हा विषय वेगळा आहे. टीव्हीला माळ हातात घेतो, आम्ही जप करतो, नक्की किचनमध्ये काय चाललंय तिकडे लक्ष राहतं, घरामध्ये बाजूला अवधानं असतात तिकडे लक्ष राहतं, अध्यात्मात लक्ष नाही. पण आम्ही जप जाप्य करतो आमच्या पद्धतीने, आम्हाला झेपेल रुचेल पचेल तशी भक्ती आम्ही करतो. पण ही सगळी भक्ती करून भक्तीचं फळ आम्हाला मिळत नाही. ते भक्तीचं फळ मिळावं याकरता संतांचं हृदय तळमळतं. आणि मग आईच्या अंतःकरणाने आम्हाला भक्ती कशी करावी, भक्तीमध्ये अनस्यूत काय असलं पाहिजे, कशाचा आधार असला पाहिजे भक्तीला, तुम्ही जी भक्ती करता ती खरंच भक्ती आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संतांनी आम्हाला वेळोवेळी दिली. आम्हाला सुद्धा इथून जाताना 84 लक्ष योनी मात्रांमध्ये आम्हाला मानव देह प्राप्त झाला. आणि मग इथून जाताना परमेश्वराला एक वाउचर देऊन जायचंय प्रत्येकाला. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? पावती देऊन जायची. कुणाला? देवाला. काय लिहायचं त्या पावतीवर? अर्जुनाने लिहिलं बरं का, अर्जुनाने लिहिलं. गीतेचा शेवटचा अध्याय 18 अध्याय गीता श्रवण केल्यानंतर संभ्रमात असलेला अर्जुन की आता माझे हातपाय गळून गेले देवा, सिदंती मम गात्राणी असं म्हणणारा पार्थ, घशाला कोरड पडली असं म्हणणारा पार्थ, की आता माझीच नातेवाईक मंडळी समोर आहे, मी कसं लढू असं म्हणणारा अर्जुन, भगवंत त्याला गीता सांगतात. आणि मग गीता श्रवणानंतर त्या ज्ञानप्राप्तीनंतर अशी अवस्था निर्माण होते की तो भगवंतांना ते वाउचर देऊन टाकतो. तो म्हणतो नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान् मयाच्युतः स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनम तव म्हणाले. सगळा संदेह निघून गेला, तुटल्या संदेहाच्या
गाठी. सगळा संदेह निघाला, सगळा विकल्प संपला. आणि आता अशी परिस्थिती झाली, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, माझा मोह संपला भगवंता. आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येण्याला कारण हा मोह आहे, ही वासना आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्यामुळे हा मोहच जर संपला, मोक्ष या शब्दाचा अर्थच हा आहे की मोहाचा क्षय होणं म्हणजे मोक्ष आहे. विठ्ठल मग या मोक्ष प्राप्तीसाठी कुठंही जंगलात जायची गरज नाही, कुठेही जंगलात जायची गरज नाही, मन मारायची गरज नाही, भगवे कपडे परिधान करायची गरज नाही, रुद्राक्षांच्या माळा भस्माचे पट्टे काहीच नको म्हणाले. सगळं न करता सुद्धा आपण भगवंताला प्राप्त करू शकतो, मोक्षपदाला प्राप्त होऊ शकतो. मोक्ष गेल्यावर नाही मिळत, तो कुठल्या गावाला नसतो, तो इथेच असतो. येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. कीर्तनात मोक्ष आहे, हे माझं नाही माऊलींचं म्हणणं आहे. येथे मोक्ष असे आयता, कीर्तनामध्ये मोक्ष मिळतो, कीर्तनामध्ये मुक्ती मिळते. म्हणजे सासूबाईंना नाही मिळाली तरी सुनबाईला मिळते. म्हणले का? एक सुनबाई म्हणली 2 तास कीर्तनाला गेली की मग मला मिळते ती मुक्तीच असते म्हणाली. 2 तास सुटकाच असते ना आमची. त्यामुळे कीर्तनामध्ये हे सगळे लाभ आहेत. येथे मोक्ष असे आयता श्रवणाचे निमिसे बैसावे यमुनी साम्राज्य भुवनी सुख नांदे. असा सुखाचा अनुभव आम्हाला इथे आल्यावर प्राप्त होतो ना. म्हणून मग हे नाम आम्हाला प्राप्त व्हावं, हा लाभ आम्हाला प्राप्त व्हावा असं संतांना वाटलं. आम्हाला सुद्धा भगवंताला इथून जाताना अशी खात्री देऊन जायचे की देवा नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान मयाच्युता. आता करिष्ये वचनम तव, तू म्हणशील तसं, तू ठरवलंस ना निघायचं, चल समाधानाने आम्ही निघायला तयार आहे. पण आमचं असं होत नाही. आमची आसक्ती अशी आहे की ती आम्हाला इथून जाऊ देत नाही. माणूस मृत्यूला प्रचंड घाबरतो ना. अमरपद प्रत्येकाला हवंय, पण अमरपद असं असावं, देहाचं नाही, ते आत्म्याचं असावं. जायचं सगळ्यांनाच आहे, पण तरी सुद्धा भगवंताच्या नामानी अमरत्व प्राप्त होतं. जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जेणे कळी काळा असं जर तुकोबराय आम्हाला सांगतायत, तर काळाला सुद्धा धाक वाटतो अशा नामधारकाकडे जाताना. कीर्ती तर वाढतेच, पण या सगळ्याच्या अनुषंगाने मिळणारा आनंद हा शब्दांच्या पलीकडचा आहे. तो आनंद तुम्हाला मला प्राप्त व्हावा. ज्या ब्रह्मरसाचा काढा आम्ही प्राशन केला, तो ब्रह्मरसाचा काढा सगळ्यांना मिळावा. कारण आम्ही सगळे आजारी आहे सध्या. तुम्ही म्हणाला आम्ही नाही आजारी, आम्ही तर बरेच आहे. हा आजार मनाला जडलाय आमच्या. षडविकारांनी मन घेरलंय, ग्रासलंय, हृदयामध्ये षडविकार येऊन बसलेत आणि खऱ्या अर्थी आम्ही आजारी आहे बरं का. मग अशा या सगळ्या व्यथेतून, या सगळ्या विवंचनेतून जर कायमची सुटका मिळावी आणि आनंदाची प्राप्ती व्हावी, परमानंदाची प्राप्ती व्हावी, ती कुठे मिळू शकते म्हणाली? ती फक्त कीर्तनातच मिळू शकते. कीर्तन चांग, कीर्तन चांग. परिणाम काय? होय अंग हरिरूप. इथं आल्यानंतर काय मिळालं पाहिजे? भगवत प्राप्तीचा आनंद इथं आल्यानंतर प्राप्त झाला पाहिजे. म्हणून 2 तासाच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराची आणि श्रोत्याची सगळ्यांचीच ही जबाबदारी असते की इथे आल्यानंतर आनंद भक्तीतलाच प्राप्त व्हावा, परमेश्वराचं सानिध्य प्राप्त व्हावं, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. 1.5-2 तासाच्या कीर्तनात भगवंताला जवळ करता आलं पाहिजे, देव साठवता आला पाहिजे. पण आम्ही साठवणं सोडा, आम्ही उठतानाच असे उठतो सगळं झाडून. तुमचं तुम्हाला लखलाभ. घरी गेलो की आमचं परत सुरूच आहे, प्रपंच सुरू आहे, प्रपंचाचं रहाट गाडगं सुरू आहे. पण मग इथं काय यायचं? या 2 तासामध्ये, या 1.5-2 तासामध्ये जीवनातला अत्युच्च आणि उत्कट आनंद प्राप्त व्हावा ही संतांची अपेक्षा आहे. म्हणून नाम साधना आम्हाला सांगितली आहे. बरं, याच्यासाठी कुठेही जंगलात नाही जायचं हो. जायचंय का? नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. म्हणाले कुठंच जाऊ नका. येथ मनाचा मारून करिता, इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्ष असे आयता श्रवणा माझी. कसलाच त्रास मनाला द्यायची गरज नाही, देहाला कसलंच ताडण करण्याची गरज नाही. मग एवढं करून सुद्धा फक्त नामसाधनेमुळे जर आम्हाला परमेश्वराची प्राप्ती होत असेल, आता याच्यापेक्षा किती सोपं सांगायचं मला सांगा ना. म्हणून संतांना आम्ही माऊली म्हणतो. आईची भाषा लेकराला कळत नाही असं कधी होत नाही. आईच्या प्रेमाने संत आम्हाला सांगवतात की बाबा रे, भगवंताचं नाम घ्या.
कारण ते नाम कसं आहे तुकोबाराय त्याचा परिचय देतात अभंगाच्या प्रथम चरणात. सत्य साच खरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. तुकोबरायांनी नामाला विशेषण वापरली आणि तीनही विशेषण एका अर्थाची आहेत. खूप लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐका. सत्य साच खरं. सत्य म्हणजेच साच, साच म्हणजेच खरं. आणि असं नाम कसं आहे, नाम विठोबाचे बरे. काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या असतातच असं नाही. काही गोष्टी बऱ्या असतात पण खऱ्या असतातच असं नाही. आणि काही गोष्टी खऱ्याही असतात बऱ्याही असतात. काही गोष्टी खऱ्याही नसतात आणि बऱ्याही नसतात. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल ताई सगळी खरबर झाली, काही कळलंच नाही, नाही का? असा गोंधळ होतो आमचा. ज्या गोष्टी श्रेयस आहेत त्या गोष्टी प्रेयस असतातच असं नाही. ज्या गोष्टी प्रेयस आहेत त्या गोष्टी श्रेयस असतातच असं नाही. पण भगवंताचं एकमात्र नाम असं आहे ना की ते सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि ते बरं सुद्धा आहे. घ्यायला सोपं आहे, काय कठीण आहे हो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, एवढंच सोपं सांगितलं. म्हणून एका हरिपाठासाठी माझ्या ज्ञानोबरायांचे 1000 वेळा पाय धरले तरी ते कमी ठरणार आहेत. एका हरिपाठासाठी ज्ञानोबरायांच्या चरणावरती ठेविता हा पायी जीव थोडा, असं तुकोबरायांनी सांगितलं ना. का हो, 108 वेळा हरी हा शब्द हरिपाठामध्ये आणलाय माऊलींनी. बघा तुम्ही बारकाईने घरी जाऊन बघा, वाटल्यास हरिपाठाचं पुस्तक घेऊन. बरोबर 108 वेळा हरी हा उच्चार हरिपाठामध्ये माऊलींनी आपल्याकडून करवून घेतलाय. यापेक्षा काय करायचं. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण, अशी सुरुवात झाली की हरी 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 उच्चार हा अखंड 108 वेळा जर माऊली आमच्याकडून करवून घेत आहेत. एकदा हरिपाठाला सुरुवात झाली,
यापेक्षा संतांनी काय करावं आमच्यासाठी. त्यामुळे इतकं सोपं. म्हणाले हरी हा एक मंत्र असा आहे, हरी हे नाम असं आहे, एवढं क्वालिफिकेशन पुरेसं आहे भगवंताच्या जवळ जायला, फार काही करायची गरज नाही. त्यामुळे असं नाम जर संत आम्हाला देत आहेत तर ते नाम कसं आहे. म्हणाले सत्य, नाम सत्य आहे, भगवंताचं नाम सत्य आहे. भगवत पूज्य जगद्गुरु आद्य शंकराचार्यांना त्यांच्या शिष्यांनी विचारलं की खरं काय आहे, सत्य काय आहे. आचार्यांनी सगळी उपनिषद शास्त्र बाजूला ठेवा म्हणाले, वेद पुराण या सगळ्याचा अर्थ मी तुम्हाला एका शब्दात सांगतो. श्लोकार्धीन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिर ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. म्हणाले कोट्यावधी ग्रंथातला अर्थ मी तुम्हाला अर्ध्या ओळीत सांगतो. ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या, सत्य काय आहे, ब्रह्म आहे म्हणाले. त्याचं नाम एकमात्र सत्य आहे आणि जगन मिथ्या, जे आम्ही खरं समजून बसलो ना ते जग, ती माया मात्र खोटी आहे. त्यामुळे सत्य असलेलं ब्रह्म, त्याचा उल्लेख किंवा त्याची ओळख आम्हाला भागवतकारांनी सुद्धा केली आहे. भागवतातला प्रसिद्ध पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय, सच्चिद आणि आनंद स्वरूप असलेला परमेश्वर आहे. म्हणून तुकोबरायांनी हेच आचार्यांचं म्हणणं, ब्रह्म सत्य आहे, हेच आचार्यांचं म्हणणं तुकोबराय आम्हाला साध्या शब्दात सांगतात. सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागदावी ताईसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. वा वा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, एकदा नाही दोनदा नाही तीनदा सांगितलं. देवा तू कसा आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. प्रश्न विचारला, कागा दाविला हा जगदाकार. अरे देवा, जर तूच एकमेव सत्य आहे, तुझं नामच जर एकमेव सत्य आहे, तर आम्हाला या मायेमध्ये का फसवलंस, का गुंतवलंस, सोडव याच्यातनं. आणि नाम हे एकमात्र असं आहे की जे आम्हाला या सगळ्या प्रकारच्या बंधनातनं सोडवू शकतं. म्हणून सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. आता ते बरं आहे हे तुकोबरायांनी आम्हाला सांगितलंय, पण खरं सांगा, बरं असलं तरी आम्ही घेतो का, आम्ही नाम घेतो का, नाही घेतो, नाही घेत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एकाने प्रश्न विचारला की महाराज, नाम घ्यायला आम्ही बसलो तर म्हणले मनात इतके विचार येतात की ते नाम काही घेतलंच जात नाही, काय करायचं. संत किती छान सांगतात बघा, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. सोपं सांगितलं. म्हणाले नाम घ्यायला बसलास ना, आपली इष्ट आराध्य उपास्य दैवता जी कुठली असेल तिच्या समोर बसावं. भगवान भोलेनाथ आपलं आराध्य दैवत आहे, अधिष्ठान आहे समोर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणले नामाला बसलो की मनात विचार येतात. मग करायचं काय. म्हणाले मनाला नाही म्हणायला शिका. महाराज म्हणले मनाला नाही म्हणायला शिका. म्हणजे काय करायचं म्हणले. म्हणाले मन या शब्दाला न हे अक्षर जोडा. कुठे जोडायचं, कुठेही जोडा. म्हणाले पुढे जोडा, मध्ये जोडा, मागे जोडा, आणि जे होतंय ते करा. मन फार वाईट आहे ना, ते मध्ये बरोबर येतं. नाम मनापासून घ्यावं आणि त्या मनाला न जोडायचं. मन न मन, जे होतंय ते करा. म्हणाले विठ्ठल विठ्ठल बरं, आम्ही चुकून माकून कधी ध्यानाला बसलो तर माणसं म्हणतात काय ध्यान बसले. एखादा तरुण 25ला पोरगा कीर्तनाला येऊन बसला ना तर आम्ही त्याला वेड्यात काढतो. आत्तापासून नाद लागला होय देवाचा. कारण लोकांचा समज आहे ना, कथा कीर्तन हे आत्ता नाही करायचं, नंतर बघू, जेव्हा हातपाय चालतच नाहीत, बोलताच येत नाही, गाता येत नाही, मुखाने नीट ऐकता येत नाही, अशा परिस्थितीत म्हणाले भगवान नामस्मरण करायचं. मला एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या. खराब झालेली, सडलेली, कुजलेली फुलं आम्ही देवाच्या चरणावर वाहतो का.
नाही ना. मग हा देह जोपर्यंत टवटवीत आहे, देह जोपर्यंत चालता बोलताय ना, तेव्हा भगवंताच्या चरणावर नेला पाहिजे. सदा देव काजी झिजे देह ज्याचा. झिजणं फार महत्वाचं आहे देवकार्यासाठी. आणि जे झिजत नाही ना ते कुचतं आणि त्याला दुर्गंधी प्राप्त होते. जे झिजतं तेच रुचतं आणि त्याला सुगंध प्राप्त होतो. विठ्ठल मग भगवंताच्या नामासाठी, त्याच्या कामासाठी, त्याच्या काजासाठी आमचं झिजणं अखंड राहिलं पाहिजे. आणि संतांनी हे वारंवार केलं. जगाने निंदा केली, पण कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. हित कशात आहे ते कळालं होतं. हित ते करावे देवाचे चिंतन. का हो? चिंतने तद्रूपता. म्हणाले आतमध्ये आम्हाला डोकावता येतं नामामुळे. नाम इतकं बरं आहे ना भगवंताचं की परमार्थातली आपली प्रगती झाली की नाही हे कसं ओळखायचं, असं एकदा विचारलं महाराजांना. परमार्थात आपली प्रगती नक्की. आता आम्ही तर व्रतवैकल्य करतोय, उपास तापास करतोय, पण आमची प्रगती होते की नाही हे कळायचं कसं? महाराज म्हणाले नामाला बसलो आम्ही, नाम घ्यायला बसलो की प्रपंच डोक्यात येतो. नाम घ्यायला बसलो की सुनबाई नीट वागतच नाही, घरामध्ये नीट तिला काही जमतच नाही, हे सगळं जर आमच्या डोक्यात येत असेल. नामाला बसलो की प्रपंच डोक्यात येतो. तसं प्रपंच करताना जर नाम डोक्यात आलं ना तर खुशाल समजायचं परमार्थात आपली प्रगती होती. आणि आमचं असं आहे की अध्यात्म करताना आम्ही फार दिखावा करतो, फार दाखवायचं असतं आम्हाला लोकांना. आम्ही जप करतो, नाम करतो, जपजाप्य करतो, पण आपला परमार्थ हा शेजारच्याला म्हणजे घरातल्या लोकांना सुद्धा कळता कामा नये असं म्हटलंय. एवढं नाही, आपण परमार्थ करतो हे दुसऱ्याला जितकं कमी कळेल तितका तो आपल्यासाठी फायदेशीर असतो. जगाला दाखवण्याकरता आपला परमार्थ नसावा. संतांची भक्ती जगाला दाखवण्याकरता नव्हती. आम्ही नामाला बसतो. आरंभ शूरहा या न्यायाने आमचं ध्यान सुरू होतं. नाम आम्ही घ्यायला सुरुवात करतो. नवीन जपमाळ एकाने आणली, आता म्हणला नाम घेणार. संतांनी नाम दिले, मस्तपैकी बसायचं आसन निवडलं, उपासना आता सुरू करायची. सुरुवात झाली. आम्ही बाकी सगळं सोडू पण नाम घेणं, नाम आमच्याकडून घडत नाही बरं का. बाकी सगळं आम्ही जवळ करतो. सुरुवात झाली, 4 दिवस गेले, मनात विचार आला बसूनच कशाला घेतलं पाहिजे नाम, उभ्यानी केलं तर जमतंय. म्हणून सातत्य संपलं. आता उभ्यानी इकडं तिकडं फिरून नाम जपायला लागला. 4 दिवस निघून गेले, मनात विचार आला माळच कशाला पाहिजे, माळ बाजूला पडली. 4 दिवस विचार केला, पुढे निघून गेले. म्हणाला एखाद्या दिवशी राहिलंच तर काय बिघडतंय, नाम बिघडत काही नाही, त्याचं नाही काही बिघडत, बिघडलं तर आपलं बिघडतं. एक जण मला म्हणाला ताई श्रावण महिन्यात आता उपासना करायची ठरवली, रोज भगवान शिवशंकराला खांडेश्वराला 108 बिल्वपत्र अर्पण करायचं ठरवलंय, पण म्हणले शंकर पावला नाही तर पावतच नाही म्हणले देव. तुम्ही म्हणत असाल तर देव बदलून बघू का? उपासना ही देवाला बदलण्याकरता नाही, तुमच्या माझ्यात अंतर्बाह्य बदल व्हावा याकरता उपासना आहे. त्यामुळे असं नाम मनापासून घेतलं जावं आणि मग उपासनेतलं सातत्य आमचं अखंड टिकावं, यासाठी ते नाम बरं आहे, सोपं आहे, ते नाम सत्य आहे, ते नाम खरं आहे. आणि मग असं नाम नेमका परिणाम काय करतो जीवावरती? दुसरं चरण येणे तुटती बंधने,
सांगितला तुकोबरायांनी, येणे तुटती बंधने. बंधन तुटतं कशाचं? या जीवाला सगळ्यात मोठं बंधन आहे ना ते संसाराचं आहे बरं का. या संसाराने आम्हाला असं बांधून ठेवलंय, म्हणाले पटकन सुटका होता आली पाहिजे. आम्ही कसे बांधले गेलोय सांगते मी तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. प्रपंचाने आम्हाला बांधलंय. या बंधनातनं सुटका करण्याचं काम एकमात्र नाम करतं संतांचं. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. आणि असा भक्त कीर्ती प्राप्त करतो, कीर्तिमान पदाला पोहोचतो. संध्याकाळची वेळ सरोवरामध्ये एक भ्रमर आला बरं का. कमळाचं फूल होतं, भुंगा आला, कमळाचं फूल होतं. आणि त्या फुलामध्ये तो भ्रमर पराग सेवन करण्याकरता आला, त्यातला मकरंद सेवन करण्याकरता आला. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद परिसोडीना ध्यास गुंजनात दंग. असा तो भ्रमर आला आणि तो मकरंद पराग सेवन करायला लागला. संध्याकाळची वेळ होती, सूर्यास्त झाला आणि सूर्यास्ताला ते कमळ मिटलं. कमळ मिटलं. आता एरवी लाकूड पोखरणारा भुंगा, पण तिथं तो विचार करतो की आता कशी बशी रात्र संपेल, दिवस उजाडेल, मी त्यातनं बाहेर पडेन. त्याच्यासाठी ही पाकळी कशाला कातरू म्हणाला, कशाला फाडू. त्याला अशक्य नव्हतं, पण तो काय झाला, बंधनामध्ये अडकला, गुंतला. हे भुंग्याचं चाललंय बरं का. गुंतला, अडकला. सुटका व्हावीशी वाटतच नाही हो, आसक्ती संपत नाही. सगळा प्रपंच करून झाल्यानंतर सुद्धा आता नातवंडाचं तोंड बघितल्याशिवाय जाणार नाही असं म्हणणारी मंडळी असतात की नाही. मग तो नातू म्हणतो अजून पण नातू इथंच. आता म्हणाले पणतू, पणत्वाचं दर्शन, पणत्वालाच तोंड बघणार. तो पणतू पण विचारतो अजून पण तू इथंच. आसक्ती संपत नाही, अडकून जातो आम्ही, अडकतो, गुंततो बंधनामध्ये, पाशामध्ये. त्या भुंग्याचं असंच झालं. तो म्हणाला पाकळी कातरू कशाला, आता अशी उजाडेल, सूर्योदय होईल. आणि नीतिशतक नावाचा ग्रंथ, वैराग्य शतक नावाचा ग्रंथ, त्याच्यामध्ये भर्तृहरींनी खूप सुंदर श्लोक लिहिला. ते म्हणाले रात्रीर गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वानुदेश्यति हसिष्यति पंकज श्री. पंकज म्हणजे कमळ, पंक म्हणजे चिखल, आणि ज म्हणजे जन्माला येणार. चिखला जे जन्माला येतं ते कमळ, पंकज. त्यामुळे आपण मुलाचं नाव पंकज बऱ्याचदा ठेवतो बघा. तर ते पंकज हे ते वाचक शब्द आहे. ते कमळ म्हणतो आपण, ते पंकज, तो पंकज नसतं. बऱ्याचदा आम्ही मराठी भाषेचा अभ्यास न करता नावं ठेवतो. आता तर सिरियलची नावं ठेवण्याचं फार फॅड आहे नाही का. थोडासा अर्थ बघून आपण नावं ठेवूया. त्या कमळाच्या फुलामध्ये तो भुंगा गुदमरायला लागला. विचार करतोय आता उजाडेल, मग पाकळी उघडेल आणि मग मी बाहेर पडेन. पण एवढ्यात असं झालं, इत्थम विचिंतयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. म्हणाले एक भला मोठा हत्ती त्या सरोवरात आला आणि त्यांनी बरोबर तेच कमळाचं फूल देठासकट सोंडेने उपटलं आणि लांब फेकून दिलं. आता देठासकट उपटलेलं कमळाचं फूल फुलेल का, नाही. आता उजाडेल, मग उजाडेल अशी वाट बघत शेवटी तो भ्रमर, तो भुंगा गुदमरून मेला. पण त्यांनी पाकळी नाही कातरली, पाकळी नाही कातरली, बाहेर नाही पडला, मेला त्याच्यामध्ये. आमचं सुद्धा बंधन असंच आहे बरं का. आम्ही इतके स्वतःला बांधून घेतो. मग म्हणाले संसारामध्ये यथा कमल पत्राक्ष अशी एक उपमा दिली. असं असावं, कमळाचं पान पाण्यात राहून सुद्धा कोरडं असताना तसं संसारात आम्हाला राहता आलं पाहिजे. ऐसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी पोरी घरचार मांडीला खेळ मोडो निटाकीला. नाथांची ओवी आहे भागवतामधली. संध्याकाळची वेळ, दिवसभर पोरी, लहानपणी बघा जुन्या मुली भातुकलीचा खेळ खेळायच्या आहे की नाही. आता इथे जी लहान पोरं आहेत त्यांना भातुकली बितुकली काही माहिती नाही. आता त्यांच्या हातात एक डबडं द्या आणि ते नाही मिळालं ती आकांड तांडव करतील, घर डोक्यावर घेतील. ते पहिलं मिळालं पाहिजे, जेवताना तर पहिलं मिळालं पाहिजे, त्याच्याशिवाय घास गिळत नाही त्यांना. बरं, हे त्यांनी मागायच्या आधी आईच पहिला आणून ठेवते, मग ताट देते. आधी जेवण, आधी मोबाईल आणि मग ताट, अशी तजवीज करावी लागते सुरुवातीपासून. हे घराघरातलं आहे, मी काही फार नवीन नाही सांगत आहे. त्यामुळे आता भातुकली, लहानपणीचे खेळ सगळे निघून गेले. माझ्या छत्रपती शिवप्रभूंना जिजा मातोश्रींनी सुद्धा काही खेळ शिकवले होते बरं का. कसे खेळ होते हो, पूर्वीचे खेळ वेगळे होते. कसं राहावं, जमवुनी मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, जमवुनी मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, हातात घेऊनी भाला हिमखंड कसा छेदावा, जाताना निज खडगाने रिपुकंठ कसा कापावा. हे शिक्षण नवतरुणांचे, देशभक्त या पदवीचे, ना BA LLB
बीचे उपयोग काय पण आता एक काळ ऐसा होता उपयोग काय पण आता एक काळ ऐसा होता जमवुनी मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा हातात घेऊनी भाला हिमखंड कसा छेदावा जाताना निज खडगाने कंठ कसा कापावा हे शिक्षण नवतरुणांचे देशभक्त या पदवीचे ना BA LLB चे उपयोग काय पण आता एक काळ ऐसा होता काळ होता एक त्या काळाचं वर्णन कवींनी केलंय तो काळ होता असा की ते BA LLB चं शिक्षण नव्हतं म्हणाले शास्त्राचं शिक्षण हातामध्ये घोड्यावरती मांड घ्यावी हातामध्ये शस्त्र धरावं भालाफेक खेळावा हुतुतू कबड्डी कुस्ती मल्लखांब सगळं गेलं की नाही आता म्हणून किलोनी वजन वाढतात असं मला तो विषय नाही बोलायचा पण लहानपणीचे खेळ पूर्वी फार वेगळे असायचे अशा भातुकलीचे खेळ मग जुनं त्याच्यामध्ये चपात्या व्हायच्या त्याच्यात तो भात शिजायचा चहा व्हायचा खोटा घरातल्या मोठ्या मंडळींना तो चहा आणून दिला जायचा त्यांनी खोटा प्यायचा सगळं किती आनंद आणि असा ती मुलगी दिवसभर खेळ खेळते संसार मांडते तिचा दिवसभर ती पोरगी रमते त्याच्यात आणि संध्याकाळी आई म्हणते कार्टे चल घरात अंधार पडलाय चल घरात मग ती मुलगी काय करते सगळा प्रपंच सगळा तो संसार एका पिशवीत भरते आणि आईकडे जाते नाथबाबा किती सुंदर दृष्टांत देतात बघा ऐसे असावे संसारी पोरी घरचार मांडीला खेळ मोडून टाकीला म्हणाले सगळा खेळ सगळी भांडी कुंडी पिशवीत भरते आणि आईकडे जाते तसं त्या आईची हाक कानावर आली की आम्हाला सुद्धा हा संसार आहे असा सोडून जाता आलं पाहिजे विठ्ठल कामन छोडा क्रोधन छोडा काय परिस्थिती आमची बघा आम्ही बाकी काही सोडायला तयार नाही रागावणं सोडत नाही कामच विकार सोडत नाही खोटं बोलणं सोडत नाही कामन छोडा क्रोधन छोडा सत्य वचन क्यों छोड़ दिया नाम जपन क्यों छोड़ दिया नाम जपन क्यों छोड़ दिया नाम जपन को छोड़ दिया नाम जपन को छोड़ दिया बाकी सगळं सोडत नाही आम्ही पण नाम घेणं भगवंतांचं सोडतो जे की अत्यंत सोपं आहे साच आहे खरं आहे बरं आहे आम्हाला बंधनातनं मुक्त करणारं नाम आहे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे आम्हाला अनेक प्रकारच्या बंधनांनी असं बांधून ठेवलंय ना संसार म्हटलं की दुःखदायक आहे आणि आमच्या तक्रारी मग संपत नाहीत का हो भगवंताचं नाम घ्या थोडंसं नामसाधनेत राहूया सगळ्या चिंता मिटतील कारण सगळी सुख या एका नामामुळे प्राप्त होतात तुकोबारायांनी सांगितलंय सर्व सुख न्यालो सर्व सुख न्यालो सर्व सुख न्यालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व सुख लालो सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख
भगवन नामानी प्राप्त होते. म्हणून माऊली सांगतात, तरी झडझडोनी महिला निग ये भक्तीची वाटे लाग, तई पाविसी अव्यंग निजधाम माझे. मला प्राप्त करायचं असेल ना तर माझ्या नामचिंतनात राहा, सगळी सुख प्राप्त होतील. पण आम्ही नको त्याला पकडतोय आणि पाहिजे त्याला सोडून देतोय. एका राजाने एक माकड पाळलं होतं बरं का. आपण जागे आहेत ना सगळे. माकड पाळलं. पंचतंत्र नावाच्या कथा असायच्या पूर्वीच्या काळात. मी म्हटलं ना, आता त्या गोष्टी सुद्धा नाहीत. कधीतरी आपल्या पोरांना श्यामची आई द्यावं वाचायला. अहो, ज्या मनाला घाण लागू नये असा विचार आईनी प्रत्येक वेळी आपल्या लेकराला शिकवला होता. साने गुरुजी सांगतात ना आठवण श्यामच्या आईमध्ये, आंघोळ करून मी आलो आणि माझ्या पायाला घाण लागू नये म्हणून आईला सांगितलं, आई तुझा ओचा, तुझा पदर पसर, माझ्या पायाला घाण लागेल, माती लागेल. आईनी सांगावं, श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जेवढा जपतोस ना तेवढा मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. आणि आत्ता सध्या आमची परिस्थिती अशी आहे की आमची मनं इतकी नष्ट, भ्रष्ट आणि कुलिष्ठ झाली आहेत. सगळीकडे धावतात पण इथं येत नाही, इथं येत नाही. 3-4 दिवसापूर्वीचा प्रसंग बदलापूरचा की ज्यांनी सगळं महाराष्ट्र हादरलंय. पुण्यामध्ये पडसाद उमटलेत. इतक्या विकृत अवस्थेला मानसिकता जाऊ शकते याचं एकमेव कारण आहे की आयुष्याला संस्कारांचा स्पर्शच नाही. धर्म, देश, देव या प्रतीचं काहीच सद्भावना नाही. म्हणून घराघरामध्ये संतांचं वाङ्मय असणं किती गरजेचं आहे, थोडासा विचार करूया आपण. नको त्या गोष्टींच्या आहारी आम्ही जातो ना. आमच्या तरुण बांधवांना बऱ्याचदा असं वाटतं, मी सांगते की आम्ही रस्त्याने गाडी प्रचंड मोठ्या प्रमाणात रेस करतात आमची पोरं. त्यांना असं वाटतं मी खूप डॅशिंग किंवा हिरो वगैरे दिसतो, हँडसम दिसतो. खरं सांगू का, तुम्ही हँडसम नाही, तुम्ही मूर्ख दिसता. कारण 9 महिने 9 मास पोटामध्ये तुम्हाला वाढवायचं, सांभाळायचं, 25 वर्षापर्यंत मोठं करायचं आणि एका सेकंदात होत्याचं नव्हतं होऊन तुम्ही तुमच्या आईवडिलांसमोर येता. किती काळजाला पीळ पडत असेल एका मातेच्या. मी माझ्या तरुण भावंडांना नेहमीच सांगते की अरे, तुम्हाला जर जिगर तुमची दाखवायचीच आहे ना, तुम्हाला तुमचा धाडस आणि काही तो डॅशिंगपणा दाखवायचाच आहे ना, तो ऑलिम्पिकमध्ये जा, तिथे भालाफेक करा. आमची मनू भाकर यंदाची कुस्तीपटू विजेती सगळं श्रेय भगवद्गीतेला देते. ती म्हणते भगवद्गीतेमुळे मला विजय मिळाला आणि सगळी मिळालेली मेडल मी भगवद्गीतेला अर्पण करते. विठ्ठल किती किती गरजेचं आहे नामसाधना. बघा ना, किती अध्यात्माचं बेसमेंट आयुष्य. तुम्ही कितीही आयुष्यात प्रगती करा पण अध्यात्माचं बेसमेंट जर आयुष्याला नसेल ना तर काहीच अर्थ नाही, काहीच नाही. लौकिकातलं प्रगती शून्य, शून्य. मी दृष्टांत सांगत होते. एका राजाने माकड पाळलं. पंचतंत्र नावाच्या कथेमधली आलेली कथा आहे जुनी. त्या राजाने माकड पाळलं आणि त्याची परीक्षा घ्यायला तो जंगलात गेला. प्रधान होता आणि एका झाडाच्या ढोलीमध्ये, छोटंसं असं झाडाच्या ढोलीमध्ये एक मुठभर फुटाणे टाकले. चणे, फुटाणे, हरभरे आपल्याला माहिती आहे. ते माकड धावत गेलं आणि त्यांनी डोलीत हात घातला आणि ते फुटाणे मूठ भरून हातात पकडले, घेतले. आता तो डोलीचा आकार लहान होता. झालं असं की मूठ भरल्यामुळे फुटाण्यांनी आकार वाढल्यामुळे तो डोलीतनं बाहेर यायला तयार नाही हात. तो खूप धडपड करत होता पण हात काही केल्या बाहेर येईना. बरं, मूठ सोडावी तर फुटाणे जातील, सोडायला तयार नाही. येणे तुटती बंधने. आम्ही सोडणं शिकलो पाहिजे, सोटायला तयार नाही. प्रपंच सुटतो का हो आम्हाला? मला खरं सांगा, प्रपंचात सुख आहे का? नाही म्हणताय. तरी सुद्धा सुटतो का? नाही. किती गंमत आहे बघा. त्यांनी फुटाणे, पण हे माकडाचं सांगते बरं का मी, त्यांनी फुटाणे हातामध्ये धरले, तो सोडायला तयार नाही. मग आता प्रधानाने एक गंमत केली. त्यांनी काय केलं, एक मोठं पेढ्यांचं ताट भरून असं त्या माकडाच्या समोर खाली ठेवलं. ते माकड पेढ्यांकडे बघतंय, म्हणजे त्याला पेढे पण पाहिजेत पण फुटाणे सोडायचे नाहीत. साधी गोष्ट होती. फुटाणे सुटले, हात बाहेर निघाला, पेढे मिळतील. पेढे पण पाहिजेत पण फुटाणे सोडू शकत नाही, किंवा ती वृत्ती नाही. मला सांगायचं हेच की आम्ही अत्यंत श्रेष्ठ प्रतीचा सुख नाकारायला तयार आहे शूद्र असलेल्या प्रापंचिक सुखासाठी. विठ्ठल म्हणून तर नामदेवांनी खंत व्यक्त केली. अमृताहुनी गोड, अमृताहुनी
नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबाना घे, काबाना घे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा काबा न घे. बाबा रे, माझं मन इतकं नष्टभ्रष्ट पुलिष्ट झालंय, सगळीकडे धावतंय, पण माझं मन तुझं नाम घ्यायला तयार नाही. ते अमृतापेक्षाही गोड आहे. सर्व सुख आम्ही नाकारतो आणि बंधनामध्ये अडकतो, पण भगवंताच्या नामात अशी ताकद आहे. येणे तुटती बंधने, उभयलोकी कीर्ती जेणे. नामधारक कीर्ती पदाला प्राप्त होतो, कीर्ती पावतो. तुकोबरायांचं म्हणणं आहे. असं सत्य असलेलं, साच असलेलं, बरं असलेलं, खरं असलेलं नाम तुमच्या माझ्या मुखात अखंड आलं पाहिजे. पण बऱ्याचदा प्रपंचाने इतक्या तक्रारी दिल्यात ना आम्हाला, की अध्यात्म आम्हाला मिळालेल्या आनंदामध्ये सुद्धा तृप्त आणि समाधानी राहण्याची वृत्ती शिकवतं. फार तक्रारी असतात की नाही आमच्या जीवनाकडून, फार याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही, हे बरं नाही, ते बरं नाही, काही खरं नाही, जीवनात रामच नाही म्हणाले. मग आम्ही तर जगतोय, सगळी धडपड करतोय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धडपड तर चाललीये. कशा करता चाललीये? ज्या सुखा करता चाललीये ते सुख काही केल्या मिळायला तयार नाही. जे मिळतंय असं वाटतंय ते टिकत नाही. मग करायचं काय? मला असं वाटतं कधीतरी नकार ज्याच्या आयुष्यामध्ये ठासून भरलाय ना, त्यांनी लवकर उठायचं. रोज रोज लवकर उठावं. एखाद दिवशी तरी उठून बघूया. कारण आमची जुनी मंडळी ब्रह्ममुहूर्त माहिती होता त्यांना, आता आम्हाला माहिती नाही. तो रामप्रहर माहिती नाही. आम्ही सगळे सूर्यवंशी आता, आणि बऱ्यापैकी कीर्तनकार हा तर निशाचर प्राण्यामध्येच मोडतो. विठ्ठल विठ्ठल उठावं, कधीतरी लवकर उठावं आणि मस्तपैकी जॉगिंग, वॉकिंग, ट्रेक असं मस्त जावं. असंख्य माणसं तुम्हाला रस्त्याने पळताना दिसतील बरं का. त्यातल्या एका माणसाला विचारावं, तुम्ही का पळताय? तुम्ही का पळताय? समोरनं उत्तर येईल, पोट कमी करायचंय म्हणून पळतोय. बरोबर आहे ना? कारण किती पोशीला देह खाऊनी तूप रोटी साखरे, आयुष्यभर देहाचे चोचले पुरवले, तोही येथे राहावयाचा 3 चिमट्या राख रे. सगळं संपणार आहे. पण आम्ही हे सगळं प्राप्त करायला इतके धावतो, उत्तर येईल समोरनं म्हणले बाळा पोट कमी करायचंय म्हणून पळतोय. माझं वाक्य लक्ष देऊ नाही का? या जगातली निम्म्यापेक्षा जास्त माणसं पोट कमी कसं करायचं म्हणून पळतायत, आणि निम्म्यापेक्षा जास्त माणसं तेच पोट कसं भरायचं या विवंचनेत पळतायत. विठ्ठल खूप मोठी तफावत आहे. मग कधीतरी स्वतःकडे बघायचं की अरे देवाने मला काय कमी दिलंय. मग त्यांनी दिलेल्या जीवनाची कृतज्ञता म्हणून तरी त्याचं नाम घेऊया. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने, उभयलोकी कीर्ती जेणे. तिथून थेट एखाद्या मंदिरात जा. मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर 4-2 भिकारी दिसतात आपल्याला, भीक मागत असतात. तिथून देवळाकडे अगदी देवापर्यंत जायचं. तिथंही एखादा श्रीमंत व्यापारी असतो, तो सुद्धा देवासमोर भीकच मागत असतो, दुसरं काही नाही करत. प्रपंचातलं सुखच मागत असतो ना, कारण सगळं असतं पण प्रपंचात सुख नसतं. पण असा आनंद नामाच्या साध्यात माध्यमातून प्राप्त व्हावा हे संतांना कळलं होतं, म्हणून सुद्धा झोपडीत सुद्धा सुख प्राप्त होत होतं बरं का. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. राजास जी महाली ती सर्व राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांक
पहावे, प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोझा, या झोपडीत माझ्या. माणसं बंगले बांधतात, बंगल्यांना नाव असतं समाधान, पण आतमध्ये समाधान असेलच असं सांगता येत नाही. समाधानी जीवन जर जगायचं असेल ना, तर तेणे सदा चित्ता, तेणे सदा चित्ता. समाधान तेने सदा चित्ता, समाधान तेने सदा चित्ता, समाधान तेने सदा चित्ता. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चिंता, तेने सदा चिंता समाधान. करू हरी कथा, तेने सदा चित्ता, सगळं असतं घरामध्ये. सध्या सगळं अटॅचचा जमाना आहे. टॉयलेट बाथरूम अटॅच पाहिजे, सगळ्या रूम अटॅच पाहिजेत, पण माणसं डिटॅच झाली आहेत एकमेकांपासून, लांब जात आहे. मग समाधानाची श्रीमंती जर प्राप्त व्हायची असेल तर सदा नाम घोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. लाभ काय? येणे तुटती बंधने. अहो, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभू सगळं होतं. कष्टानं निर्माण केलेलं स्वराज्य होतं, आईच्या मार्गदर्शनाखाली निर्माण केलेलं स्वराज्य होतं. 32 मण सोन्याच्या सिंहासनावर बसले, पण तरी सुद्धा जगदंब जगदंब अखंड नामस्मरण असायचं. अधिष्ठान होतं याच भोलेनाथांचं. आपण ज्यांना खांडेश्वर म्हणून आपण समोर अधिष्ठान ठेवले, हेच भोलेनाथ. यांच्या समोरच शपथ घेतली होती स्वराज्याची. धारोषण रक्ताचा अभिषेक केला होता आणि त्याच शंभू महादेवाला सांगितलं होतं की तुझ्या नशिबात विष प्राशन करणं आलं. समुद्र मंथनातून निघालेलं विष तू प्राशन केलं, सगळ्यांना संजीवन दिलंस. आता आम्ही सुद्धा विष प्राशन करणार आहे, देवा ताकद दे. म्हणून सैन्याचा जागर सुद्धा हर हर महादेव हाच ठरला की नाही. प्रार्थना करावी आई जगदंबेला, प्रार्थना करावी शंभू महादेवाला. 150 मावळ्यांचं रक्त ज्यावेळी पिंडीवर सांडतं त्यावेळी छत्रपती शिवप्रभू शंभू महादेवाला सांगतात, हा पहिला आणि शेवटचा आमच्या रक्ताचा अभिषेक. इथून पुढे शत्रूचं रक्त तुझ्यावर सांडेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कारण लहानपणापासून भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम जिजामातोश्रींनी ज्या बाळाच्या अगदी गर्भात असताना रक्तापासूनच पेरला होता. इथे आमची अडचण होते की गर्भसंस्कार आईने लहानपणापासूनच, जर गर्भापासूनच नामसाधना, अध्यात्मसाधना, उत्तम वाङ्मय हे सगळं जर मुलांच्या मनामध्ये पेरलं, रुजवलं, तर मला सांगा आयुष्यामध्ये नकार येणार नाही. ज्याला आपण मराठीत फ्रस्ट्रेशन म्हणतो ते फ्रस्ट्रेशन येणार नाही. सगळी वस्त्र चढवून बसलोय आम्ही अंगावरती, अहंकाराची, मद मोह माया मत्सराची. एक लेकूरवाळी स्त्री बरं का, 6 महिन्याचं बाळ होतं तिचं, 6 महिन्याचं. आता श्रावणी सोमवार नैवेद्य करायचा खांडेश्वराला म्हणून तिने छान म्हटली आता सोवळ्यात स्वयंपाक करते. लेकराला झोपवलं, 6 महिन्याचं बाळ होतं, पाळण्यात त्याला टाकलं आणि आली स्वयंपाकाला. 15 मिनिटात ते कार्ट उठलं. आता हा घराघरातला अनुभव आहे. 15 मिनिटात ते बाळ उठलं आणि रडत 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 उंबऱ्यापर्यंत आलं. मग आता त्याला घ्यायचं कसं? कारण आता स्वयंपाकाला सुरुवात केली, सोवळ्यातला स्वयंपाक आहे, त्याला नको घ्यायला म्हणून तशीच त्याला रडत ठेवली. पण शेजारीण आली, सख्खी होती म्हणून आली. सख्खी शेजारीण असली तरच येते बरं का अशा वेळी. ती आली आणि तिने त्या बाळाला उचलून घेतलं. अगं म्हणली कार्ट बाळ कधीच रडतंय तुझं, त्याला घे तरी. ती म्हणाली नको आता रडू दे, आत्ता झोपवलं होतं 15 मिनिटात, मला वाटलं आता 2 तासात स्वयंपाक माझा होईल आणि त्याला घेईन, पण आता करू काय, मी स्वयंपाकाला सुरुवात केली, रडू दे. नाही म्हणाली थांब, सोवळ्यात स्वयंपाक चालू आहे ना, मी तुझी अडचण सोडवते. म्हणून ती जी शेजारीण होती तिने त्या बाळाला
सगळी त्याची कपडे काढली, म्हणजे खऱ्या अर्थाने त्याला सोहळा केला बरं का. आणि आईकडं ते बाळ धावत गेलं, आईने त्याला पटकन उचलून घेतलं. जसं त्या आईने त्या लेकराला उचलून घेतलं ना, तसं जगाच्या आईने आपल्याला जर उचलून घ्यावं असं वाटत असेल तर आपल्याला सुद्धा आपल्या शरीरावर असलेली अहंकाराची, मायेची, मोहाची, मत्सराची, द्वेषाची जी वस्त्र आहेत ती उतरवली पाहिजे. तेव्हा ती जगाची माय आपल्याला उचलून घेईल उचलून. विठो माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी. घेतलं ना उचलून संतांना. भगवंत आम्हाला उचलून घेईल, आमचा योगक्षेम वाहील. फक्त त्याकरता म्हणाले त्याला जे आवडतं ते करूया. त्याला काय आवडतं? त्याला त्याचं नाम आवडतं, त्याला त्याचं नाम आवडतं. आणि असं नाम कशा अंतःकरणाने घ्यायचं? अभंगाचं 3रं चरण. भाव त्याचे गाठी, भाव त्याचे गाठी, सगळे धरणी जाता. भाव त्याचे गाठी, भाव त्याचे गाठी, भावजाचे गाठी, भावजाचे भावजाचे गाठी, भावजाचे भाव त्याचे गाठी, भाव त्याचे गाठी, सगळे धरणी जाता. भाव त्याचे गाठी, भाव त्याचे गाठी, भावजाचे गाठी, भावजाचे भावजाचे गाठी, भावजाचे लाभत्यासी उठावठी, लाभत्यासी उठावठी रा. त्याची लाभ उठावटी, त्याची लाभ उठावटी, लाभत्यासी उठावठी, लाभत्यासी उठावठी, त्याची लाभ उठावटी, त्याची लाभ उठावटी. वारेने तुटतील बंधने, येणे तुटतील बंधने, सगळे धरणी जाता. येणे तुटतील बंधने, येणे तुटतील बंधने, तुटती बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटतील भाव ज्याचे गाठी, लाभ त्यासे उठाउठी म्हणाले. आता हे नाम कसं घ्यायचं? भावानी घ्यायचं. जोरदार टाळ्या वाजवा ताईसाठी. हे असं छान मनापासून आणि एकदम ताकदीने गाणं आहे बरं का. म्हणून मुद्दाम जास्त कौतुक करते. महाराज मंडळी तर आहेतच तिथं, काय महाराष्ट्रातली रत्न आहेत ही सगळी एकापेक्षा एक. पण मला असा कायम अभिमान वाटतो की आमच्या मुलींबद्दल, महिलांबद्दल, की सगळ्या क्षेत्रात. मग इथे का नाही? इथं असलं पाहिजे, इथे असलं पाहिजे. भाव ज्याचे गाठी, लाभ त्यासी, त्यासी लाभ उठा उठी. सगळ्या लाभाची प्राप्तता होते. काय भाव होतो? त्या गवळणींनी माठ घ्यावेत डोक्यावरती दुधादयाचे, आणि गोकुळाहून त्या मथुरेला जाताना गोविंद घ्या दामोदर घ्या, गोविंद घ्या दामोदर घ्या असं म्हणावं. दही घ्या दूध घ्यापेक्षा. दुडीवर दुडी गवळणी साथी निघाल्या, गोरस घ्यायसे म्हणू विसरल्या. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कुणी दामोदर. मग काय गंमत व्हायची? सतत गोविंद. अहो वृंदावनाच्या मातीला सुद्धा कृष्ण नामाचा स्पर्श आहे. मातीचा कण अन कण कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय 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 कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय
घ्यावं, गोकुळच्या मातीला सुद्धा कृष्ण नामाचा स्पर्श, असं वर्णन केले. अर्जुनाच्या रोमारोमातून त्याच्या केसा केसातनं कृष्ण नामाचा ध्वनी ऐकायला यायचा, इतकं नाम. आमच्या चोखोबरायांच्या अस्थी हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. म्हणून तर समाधी बांधताना नामदेव महाराज म्हणले, जी अस्थी विठ्ठल बोलेल ना ती उचलून आणा. आमच्या जनाबाईच्या शेण्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या, जनाबाईचं जातं सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायला लागलं. असा नामाचा प्रताप, नामाचा महिमा. त्या गवळणींनी कधीतरी गोविंदाला, भगवंताला प्रश्न पडायचा की या गवळणींना जर कुणी म्हणालं की 1 किलो गोविंद दे बाई, 1 किलो दामोदर दे, तर या काय करतील बिचाऱ्या, असा देवाला प्रश्न पडावा. म्हणून देवानी वर्णन आहे, दूध रूपानी अवतार घ्यावा, क्षीरावतार असं म्हटलंय त्याला. क्षीर म्हणजे दूध. दुडिया माझारी कान्हा झाला भारी, त्या घटामध्ये भगवंत दूध रूपाने स्थित व्हायचा. गोरस ओसंडोनी सांडे बाहेरी, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर. मग एखाद्या गवळणीला विचारावं, बाई ग काय केलंस नेमकं काय तू, गोविंद आपलासा केला. अगं तू म्हणलीस की गोविंदा एक पाय नाचिव रे बाबा, तर तुझ्या त्या बोलण्यासाठी, घोडभर ताकासाठी, लोण्याच्या गोळ्यासाठी तो अनंत कोट ब्रह्मांडाचा नायक एका पायावर नाचून दाखवतो. त्रिभंगी देहुडा वाजवित वेणू, गोपिका रमणू, स्वामी माझा नाचायला तयार होतो. काय केलंस असं, ती गवळण उत्तर देते, कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. मी केलं काय, जन्मभरीच्या श्वासाई तुके, मोजियले हरिनाम, मोजियले हरिनाम, विकत घेतला शाम, बाई मी विकत घेतला शाम, बाई मी विकत घेतला. काय केलं, जन्मभरीच्या श्वासा इतकं मोजियले हरिनाम, इतकं नाम घेतलं. सोहम, श्वास घेतानाचा सूर सो आणि सोडताना हम, प्रत्येक श्वासाला त्याला आठवलं. परिणामी वेडा झाला भगवंत अशा गवळणींकरता, रडायचा भगवंत अशा गवळणींकरता. का, कारण त्याला प्रिय असलेलं नाम गवळणी घेत होत्या. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा हरि जय जय हरि पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की अपने अपने माता जगत तुकाराम महाराज की उमापति महादेव की पवन सुत हनुमान की नमः पार्वती पते हर 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 महादेव विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा वा 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 वा, या सगळ्या मंडळींसाठी टाळ्या वाजवा जोरदार. हा खेळ नोहे एकल्याचा. एकटा कीर्तनकार काही करू शकत नाही. महाराजांसारखी अतिशय गोड गळ्याची गुणीजन मंडळी आहेत,
इतकी सुंदर महाराजांची नादब्रह्मावरची थाप आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हे सोपं नाही आहे. मी नेहमी सांगते हे अनेक वर्षांची तपश्चर्या या पाठीमागं असते आणि मग आपल्या हृदयाला हेलावून टाकणारा ध्वनी. हां बरं, एक निवेदन महाराजांनी माझ्याकडे दिले. उद्या दिनांक शनिवार 24/8/2024 रोजी ग्रामस्थांकडून आमटी भाकरीचं अन्नदान आहे. तरी सर्व महिला भगिनींनी कीर्तनाला येताना भाकरी घेऊन याव्यात ही विनंती. वा वा. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आणि आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. सोपं आहे का? तुम्हाला काय जातंय? पण या सगळ्या मंडळी बघा उद्या मोठ्या अंतःकरणाने मोठ्या आनंदाने तुम्हाला भाकरी अन्नदान म्हणून देणार आहेत. खरं सांगू का, भगवंत कुठे याचं उत्तर संतांनी दिलंय. जिथं नाम गजर होतो तिथे भगवंत आहे. जिथे अन्नदान होतं तिथे भगवंत आहे. भगवंताला प्रिय आहे हे. जिथे अंतःकरणातलं समाधान नांदतं ना त्या अंतःकरणात भगवंत नांदतो. जिथे षड्विकारांना थारा नसतो तिथे भगवंत स्थिरावतो, तिथे भगवंत येतो. अंतःकरणाची शुद्धता जिथं असते तिथे भगवंत असतो. त्यामुळे असं नाम तुमच्या माझ्या मुखात यावं. गवळणींनी, मी सांगत होते, गवळणींनी ते नाम घेतलं. सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. भाव ज्याचे कंठी लाभ त्यासी उठाउठी किंवा त्यासी लाभ उठाउठी. सगळ्या लाभाची प्राप्तता होते. अत्यंत भावपूर्णतेने नाम घेतलं पाहिजे. आमच्या नामामध्ये भाव नसतो. आम्ही जे नाम घेतो ना, आम्ही जे अध्यात्म करतो ना, ते अध्यात्म असं आहे की देव म्हणतो माझ्याकडे येणारे सगळे मेले व्यापारी काहीतरी पाहिजे असतं म्हणून येतात. अंतःकरणपूर्वक भक्ती करणारं कुणी नाही. मग अंतःकरणापासून गवळणींनी नाम घेतलं गोपींनी, म्हणून देव रडला त्यांच्याकरता. देव रडतो अशा भक्ताकरता. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे. भगवंतांना बरं नव्हतं. मी उरलेल्या वेळात सेवा संपवणार आहे, काळजी करू नका. भगवंतांना बरं नव्हतं, त्रास होत होता खूप. द्वारकेत होते, सोन्याची द्वारका नगरी. आणि एवढं सगळं ऐश्वर्य वैभव पायाशी लोळण घेत असताना सुद्धा झालं काय, एक दिवस देव असे चिंतेत होते. का तर म्हणाले गोकुळाची आठवण येत होती. प्रचंड गोकुळाच्या आठवणीने व्याकुळ व्हायचे देव. अनंतकोट ब्रह्मांडाचा नायक द्वारकाधीश होता. आणि एक दिवस रुक्मिणी आईला राहवलं नाही. रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं की एवढं सगळं सोनं आहे, इथं ऐश्वर्य आहे, स्फटिकं माणकं अशी रस्त्यात पसरली आहेत, सगळं सोन्याचं आहे, फक्त माणसं सोन्याची नाहीत पण सोन्यासारखी आहेत, असा द्वारकेचा व्यवहार आहे. तरी सुद्धा म्हणले का बरं तुमचा चेहरा पडलाय, का बरं तोंड पडलंय देवा? प्रमुख अष्टनायिका सेवेला हजर आहे. 16,108 राण्यांचा तुमचा प्रपंच आहे. आता असं बोललं की माणसं बरोबर म्हणतात कृष्णाने किती केल्या? 16,108. पण चुकून जर विचारलं कालच्या कीर्तनातला अभंग कुठला होता तर हे नाही सांगता येत आम्हाला पटकन. तेवढं लक्षात बाकी भारी ठेवतो आम्ही. आता अष्टमीचा दिवस येतोय. 10 थरांचा गोविंदा उभा राहील. लाखो रुपयाची बक्षिसं वाटली जातील. भगवंतांच्या चारित्र्याबद्दल फार गप्पा केल्या जातात. बोलणारी म्हणतात अहो रामाबद्दल कृष्णाबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, म्हणजे त्यांच्या विरोधात बोलण्यासारखं भरपूर आहे. तसं तर तुला सुद्धा नावं ठेवण्यासारखं तुझ्याही चरित्राबद्दल भरपूर असतं. पण बोलायचं का हा प्रश्न आहे. लाखो रुपयांची बक्षिसं वाटली जातात, पण अशा कितीतरी द्रौपदी आहेत की ज्यांना अंग झाकलं जाईल असं वस्त्र नाहीये जगामध्ये. अशी कितीपर्यंत आम्ही वस्त्र पोहोचवतो. आम्ही भगवंतांचे वारसदार म्हणवतो, भक्त म्हणवतो. काय चरित्र आहे देवाचं माझ्या. तुम्ही मला योगी म्हणा, तुम्ही मला भोगी म्हणा, मी कर्मयोगी आहे भगवंत म्हणतो. आणि असा गोपालकृष्ण गोकुळातल्या गवळणींसाठी रडत होता द्वारकेमध्ये आठवणीने. रुक्मिणी म्हणाली काय रडता देवा, सगळं तर आहे तुमच्या इथं आणि काय रडता, काय त्या गवळणींमध्ये आहे, सगळा तो बॅकवर्ड एरिया म्हणाली. काय त्या गवळणींमध्ये एवढं आहे, सारखं रडायचं त्यांच्या. आणि हे आवडलं नाही देवाला, आवडलं नाही. आपल्या मातृतुल्य गोपींना कुणीही नावं ठेवलेली देवाला चालत, भक्ताला चालत नाही. भक्ताला काही म्हटलेलं. भगवंत 4 दिवस जाऊ दिले आणि प्रचंड फणफणलं तापानी शरीर देवाचं, प्रचंड फणफणलं. किती काळे उकळून दिल्या, मात्रा पाजल्या, औषधं पाजली, चांगल्या डॉक्टरला वैद्यांना दाखवलं, पण गुण काही यायला तयार नाही देवांना. शेवटी रुक्मिणी आईसाहेब म्हणाल्या तुम्ही सांगा ना याच्यावर काही औषध असेल तर. भगवंत म्हणाले याच्यावर औषध नाही. रुक्मिणी बहुतेक आता हे दुखणं मला घेऊन जाणार आहे. आता नटधारी होता, नटनायक होता, मला हे दुखणं घेऊन जाणार आहे. नाही देवा काहीतरी औषध सांगा.
नाही म्हणाले रुक्मिणी, मी याच्यात आता संपणार. आणि असं करता करता झालं असं. एवढा विक्षेप काय खरं, संपवायचंय का? विठ्ठल 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 विठ्ठल. माझा एवढा दृष्टांत संपला की मी संपवणार आहे कीर्तन, काळजी करू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याकडे म्हण आहे, भजनाला 8 आणि भोजनाला 60. त्यामुळे आधी पोटोबा समोर काही नाही चालत, नाही का? सगळं तर त्याच्याकरताच आहे. असो, माझा दृष्टांत पूर्ण करते मी पटकन. झालं असं की या सगळ्या गवळणी भगवंतांची आठवण काढतायत, रडतायत. भगवंत इकडे रडतायत. भगवंत म्हणाले, ज्या व्यक्तीचं माझ्यावर खरं प्रेम आहे त्या व्यक्तीच्या पायाची धूळ माझ्या अंगाला लावली की माझा रोग बरा होणार आहे. ज्या व्यक्तीची खरी भक्ती आहे त्या व्यक्तीच्या पायाची धूळ माझ्या अंगाला लावायची, माझा ताप संपणार आहे. देवर्षी नारदांना पाठवलं. आणि नारद म्हणजे साधं सुधं काम नव्हतं. नरस्य धर्मो नारहा तद्ददाती इति नारद. आमच्या गादीचे मालक आहेत ते. हां, म्हणून आम्ही चुकून कधीतरी म्हणतो, ज्यांनी कळ लावली ना त्याच्याबद्दल बोलताना आपण म्हणतो कळीचा. तसं बोलू नये बरं का, अजिबात तसं बोलू नका. कारण देवर्षींनी जिथे जिथे कळ लावली तिथे तिथे त्या परिस्थितीविषयी त्यांच्या मनात कळकळ होती. राक्षसांचंही कल्याण झालं, देवांचंही कल्याण झालं, समाजाचं, धर्माचं, सगळ्याचं कल्याण संतांमुळे होतं. देवर्षी नारद गेले, सगळीकडे शोधलं, कोणी पायधूळ द्यायला तयार नाही. शेवटी गोकुळात गेले आणि प्रत्येक गोपींनी सांगावं की देवर्षी काय झालंय नेमकं आमच्या कृष्णाला? म्हणाले, ताप आलाय, प्रचंड फणफणलंय अंग. हो का? प्रत्येक गवळणीनं अशा कच 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 धुळीत आपले पाय नाचवावेत, पाट्या पाट्या भरून नारदांच्या समोर ठेवाव्यात. आणि प्रत्येक गवळण सांगत होती, जिथं खरं भक्तीचं प्रेम आहे, जिथे खरं नामप्रेम आहे, तिथे स्वर्ग आणि नरक या भावनेचा स्पर्श होत नाही. आम्ही आमच्या पायाची धूळ लावून देवाला लावण्यामुळे आम्ही नरकात कुजून संपलो तरी चालेल. या पाठीमध्ये जितके धुळीचे कण आहेत तितके दिवस, तितकी जन्म, तितकी वर्ष नव्हे तितकी युग आम्ही नरकात कुजून संपलो तरी चालेल, पण आमचा कृष्ण बरा झाला पाहिजे. आमचा कृष्ण बरा झाला पाहिजे. म्हणून पाट्या पाट्या भरून नारदांच्या समोर ठेवल्या. नारदांनी पाटी उचलावी आणि आपल्याच अंगावर ओतून घ्यावी. गोपी म्हणाले होते, नक्की ताप कुणाला आलाय, तुम्हाला आलाय की कृष्णाला? मग म्हणाले, निघा, आमच्या या पायाच्या धुळीवरती फक्त अधिकार आहे कृष्ण परमात्म्याचा. म्हणून ती धूळ आज गोपी चंदन म्हणून तोच पंढरीश परमात्मा माथ्यावर मिरवतो. माथ्यावर मिरवतो का? कारण नामधारकाचं प्रेम इतकं विलक्षण असतं की ते देवाला वेडं करतं, देवाला वेडं करतं. म्हणून तर येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे, भाव ज्याचे कंठी त्यासी लाभ उठाउटी. सगळे लाभ अशा भक्ताला भगवंत प्राप्त करून देतो. आणखी काय लाभ होतो? सगळ्यात मोठा काळ सुद्धा घाबरतो. शेवटचं चरण, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, हो, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका
तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जेणे. तुका म्हणे भोळा, भोळ्या अंतःकरणाने जर भगवंतांचं नाम घेतलं ना तर असा नामधारक त्या नामधारकाकडे काळ सुद्धा बघून चळचळा कापतो म्हणाले. तुकाराम नाम घेता कापे यम. यम सुद्धा घाबरतो नामधारकाकडे येताना, विचार करतो. अनेक कथा आहेत आपल्याला पुराणामध्ये, महाभारतामध्ये, रामायणामध्ये या संदर्भातल्या. त्यामुळे असं नाम आमच्या मुखात यावं. शिवनाम मुखामध्ये जेव्हा असतं ना त्यावेळी काळ घाबरतो. आपण खांडेश्वरांच्या समोर आहोत. शिवस्तुती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यातला पहिला श्लोक आहे, कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भ्रुकुटी जळाळी. हा श्लोक सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या शेवटचा श्लोक आहे, शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीर्थे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. असा शेवटचा श्लोक आहे. परवा एका कीर्तनात मी हा श्लोक म्हटले आणि एक गृहस्थ मला येऊन भेटले. म्हणाले, ताई तो श्लोक लिहून देता का? म्हटलं कुठला? ते म्हणाले तो. म्हटलं मी बरेच श्लोक म्हटले, नेमका कुठला? ज्याच्यामध्ये हे करू नको, ते करू नको, असं करू नको, तसं करू नको असं लिहिलंय ना तो श्लोक लिहून द्या म्हणले. किती लबाडी आहे बघा आमची. हे केलं नाही तरी चालतंय. अहो सगळं खरं, पण सांगितलंय काय? शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको. काहीच नाही केलं तरी चालेल, पण त्याची या स्मरणे पती ततरती तो शंभू सोडू नको. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. आज प्रथम दिवसाच्या या कीर्तन सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा नामपर प्रकरणातला नाम महात्म्य सांगणारा सर्वपरिचित असलेला अभंग, त्या अभंगावर यथाशक्ती यथामती निरूपण करण्याचा प्रयत्न केला. पहिला दिवस आहे. आपण सगळे इतक्या संख्येने उपस्थित राहिलात. अजूनही संख्या उत्तरोत्तर वाढत जाणार आहे यात शंका नाही. सर्व देवस्थानचे पदाधिकारी, सर्व संयोजक, आयोजक, ट्रस्टी, परमादरणीय गुंजाळ काका असतील. खरं तर सगळ्यांच्या नावाचा उल्लेख मला असं वाटतं त्या एका नावात पुरेसा आहे, त्यामुळे त्यांचं नाव. आमचे राहणे काका असतील आणि सर्व गुणीजन मंडळी, गायक वादक, सर्व टाळकरी विणेकरी सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. आपण सर्व महेशाच्या मूर्ती असलेले श्रोतृवर्ग, बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. मनापासून सगळ्यांच्या चरणी झालेली सेवा रुजू करते. भगवान भोलेनाथ खंडेश्वरांच्या चरणी ही सेवा समर्पित करते आणि आजच्या प्रथम दिवसाच्या कीर्तनाच्या सेवेला निरोप देते. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले गुरे वेणे वाकुडे उतरे. पराक्रमापराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार नाचला. पराक्रमापराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा बाया बैकुंठरा.